वारीचा उगम हा खरं तर 1000 वर्षांपूर्वीपासून वारी चालू होती असे संदर्भ आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील आणि आजी आजोबा सुद्धा वारी करत होते. म्हणजे वारी म्हणजे हे एक असं म्हणलं जातं की एक चालणारं गाव आहे. चालणारं गाव. असा एक आपल्याकडे समज आहे की हे संत परंपरा, अध्यात्म हे सगळं असं म्हाताऱ्या माणसांचं आहे किंवा हे रिटायरमेंट झाले की मग ते त्यांचा काही उद्योग नसेल तर ते कर. असं नाहीये. ज्या काळात शाळा नव्हती, कॉलेज नव्हतं, हे कुठलीही शिक्षणाची सुविधा नव्हती, त्या काळात जी ज्ञानेश्वरी लिहिली ती आज एम ए झालेल्या माणसं सुद्धा नाही वाचतायत. मी त्या वाचायला नाही वाचता येणार. मुस्लिम लोक कुराण वाचत नाही, ख्रिश्चन लोक बायबल वाचत नाही आणि हिंदू लोक गीता वाचत नाही. हे सगळं वाचलं ना सगळं आपोआप शांत होईल. म्हणजे या 18 पगड जातीच्या 18 संतांच्या ज्या पालख्या तिथं वाखारीजवळ विलीन होतात, त्याचा अर्थच तो होतो की सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी एका ठिकाणी चंद्रभागेच्या ठिकाणी विलीन होतात. आणि मग माऊलींनी सांगितलेली जात तयार होते. त्या जातीचं नाव आहे मानव जात. म्हणजे आम्ही जेव्हा आंतरनाथची प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा मी त्याच्यात ठामपणे सांगितलं होतं की आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही नक्की तुम्हाला वारीचा प्रवास दाखवू. आणि आता प्रेक्षकच सांगतात आम्हाला रसिक मोहिनी